कॉलेजच्या समोर ज्या कोणत्याही टू व्हीलर लावलेल्या आहेत त्या कृपया काढायच्या आहेत. आतमध्ये पेपर चालू आहेत, आपल्यामुळे कोणतंही नुकसान होता कामा नये. विद्यार्थ्यांचं याची नोंद घ्यायची आहे. तिथं ज्या कुणाच्या टू व्हीलर पार्किंग असतील त्या कृपया काढायच्या आहेत. शिक्षक 11 संघाची सलामीची जोडी मैदानात स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं गेलं तर संदीप कोटकर सर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला शशिकांत जाधवर. गोलंदाजी ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रथमेश पाराळे. युवराज स्पोर्ट्स तसेगाव संघाचा हुकमाचा एक्का गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणं अत्यंत गरजेचं. ससेगाव संघाचा एक प्रतिनिधित्व आमच्या जवळ यायचा आहे. ससेगाव संघाचा सामन्याला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल उडवला, लॉफ्ट केला, एरियल रूट दिलं गेलंय. मिड ऑफच्या दिशेने फटका टोलवलाय. चेंडू जातोय धन 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 करत सीमा रेषा पार. येतोय संदीप कोटकर सरांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेत. एकदा डान्सिंग डाऊन तो विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न समीर आहेत. चेंडूच्या मागे थोडेसे फंबल होत आहेत. चुकी होते. चुकीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. एक धाव पूर्ण होते. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना तांबवडे विरुद्ध पाटणे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मात्र स्ट्रायकिंग एंडला शशिकांत जाधवर, आणखीन एक हार्ड हिटर बॅट्समन. पहिलाच बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बनतील फक्त दर्शक. आणखीन एक चौकार येतोय. ज्योतिर्लिंग चषक ब्रँडेड चौकार. शशिकांतनी देखील आपले मनसुबे व्यक्त केलेले आहेत. सामना आम्ही हलक्यामध्ये घेणार नाही ह्याच प्रति उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र सुरत फटका. काय स्ट्रोक खेळाय पहा. थोडेसे बसले तर नंतर मागचा पाय वाकवला आणि तर नंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला. चेंडूला पाठवलंय सीमा पार. आणखीन एक ज्योतिर्लिंग चषक खणखणीत चौकार. या शॉटची मात्र नक्कीच केडीसी लाईव्ह दखल घेणार आहे. रील व्हायरल होणार भरपूर प्रमाणामध्ये, यात काही शंका नाही. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकद नजाकत. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंच महेश पाटील सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल
अवांतरच्या स्वरूपात धावसंख्येत 1ने भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते शिक्षक 11 या संघाच्या माध्यमातून. एका टप्प्याचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. नंतर एक सिंगल प्राप्त होईल. सिंगल बरोबरच धावफलक पाहिलं तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते शिक्षक 11 संघाच्या माध्यमातून. हो, यावेळी देखील उडवलाय, लॉफ्ट केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. संग्राम याने कॉलिंग केली आणि संग्राम याने झेल देखील टिपला. पहिल्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 संदीप कोटकर. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 15 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती उमेश काळे. गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहतोय संग्राम पारळे याला. पंचांकडे अपील केले जाते, दाद मागितली जाते यष्टी रक्षक प्रमोद पारळे याच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय. नक्कीच कोणत्याही प्रकारचा दबाव तंत्र नाही पंचांवरती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हा पंच आणि यष्टी रक्षक पाहिले तर दोघं जिवलग मित्र आहेत, परंतु सामना सुरू आहे त्यामुळे संघ जिंकेल या दृष्टीने अपील चालू आहे प्रमोद याचं. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. प्रवीण सोने चेंडूच्या मागे येतील. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करत आहेत. आपल्या संघासाठी धावा वाचवत आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17चा खतरा आता मात्र कोणत्या संघाला मिळेल. जोरफुल टॉस चेंडू. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल्स होईल. धावफलक जाऊन पोहोचेल एकेरीने 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहतोय. 18 नंबर आपण सर्वांना माहित आहे. आपला भारताचाच स्टार खेळाडू अर्थातच चेस मास्टर विराट कोहलीच्या जर्सी नंबर 18 आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाजांच्या नाकापासून जाणारा हा चेंडू डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते प्रवीण सोने यांच्या माध्यमातून. एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन संग्राम पारळे याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट सफल झाले तर नंतर कव्हरला फटका खेळा. चांगलं क्षेत्ररक्षण टीम मध्ये हर्ष आहेत. हर्ष याच्या माध्यमातून हेल्थ तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होतील. मिळणाऱ्या 2 धावेने धावफलक पाहिलं तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. या षटकामध्ये कुठेतरी धावांवरती अंकुश ठेवण्याचं काम केले गोलंदाज संग्रामाच्या माध्यमातून. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन. फिंगर्स रोल केले होते. पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. व्हाईट बॉल हाताळला जातोय. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे.
षटकाने भर पडेल स्कोर कार्ड मध्ये, धावफलक जाऊन पोहोचेल 22 त्या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 मार्गस होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 धावा. या षटकामध्ये संग्राम याने खर्च केल्यात केवळ 7 धावा. चांगले गोलंदाजीचे प्रदर्शन संग्राम पारळे याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय. एका बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सतीश पाटील सर करंजोशी गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला महेश पाटील मोगावकर, दोन पंच, अनुभवी पंच. नक्कीच या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये या पंचांचा देखील शुभ सन्मान केला जाणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे याची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ज्या खेळाडूने कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिले तोच प्रवीण सोने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलाच बॉल वेगाने बीट करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराजवळ, नंतर मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप येत आहे, फेकी येईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होतील. मिळणारा 2 धावे धावफलक पाहिलं तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले पाहायला मिळते. 24 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुन्हा एकदा प्रवीण निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र वेगाने बीट केले, चेंडू शरीरावरती जाऊन आदळतो. नाव स्ट्रायकरला धावची संधी होती परंतु कलेक्शन थोडस खराब पाहायला मिळालं. यष्टीरक्षक प्रमोद पारळे याच्या माध्यमातून स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. एका धावेने धावफलक पाहिलं तर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 25 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावले गेलेले आहेत. 14 चेंडूंमध्ये आतापर्यंत 25 धावा जमा केल्यात. अद्यापही 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील लॉक करण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटका येत नाही, त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. यावेळी मात्र चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. वेग वेग आणि फक्त वेग पाहायला मिळाला त्या चेंडूवरती. प्रवीण सोने यांनी आपण या गोलंदाजीसाठी का आमंत्रित केले गेले आपल्याला हे सांगून देताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे प्रवीण सोने यांच्या माध्यमातून. एक अनुभवी गोलंदाज आहेत, अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. एकदा चेंडू शरीरावरती आदळतोय, लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. एकेरीने धावफलक जाऊन पोहोचेल 27 त्या आकड्यावरती. एकदा प्रवीण सोने आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरून निघताना पाहायला मिळतील. शशिकांत एकदा पद्धत आली त्याचा उपयोग करून फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 मार्गस होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त 27 धावा, 9च्या सरासरीने धावसंख्या जमा केलेली आहे. या षटकामध्ये प्रवीण यांनी खर्च केल्यात केवळ 5 धावा. चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर तब्बल 15 धावा हाताळल्या होत्या. तर नंतर मात्र संग्राम आले, त्यांनी धावांवरती अंकुश ठेवला आणि नंतर मात्र पुन्हा एकदा प्रवीण यांना गोलंदाजीसाठी आणलं गेलं आणि पुन्हा एकदा धावांवरती ब्रेक लावण्याचं काम केलं गेलं.
वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून 4थे षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाचा फिरकीचा जादूगार अर्थातच उपकर्णधार व्हाईस कॅप्टन प्रमोद पारळे जर्सी नंबर 07 गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस फोरलेगच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. त्याच फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं होतं पण त्याच दिशेने चेंडू मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. यावेळी मात्र गतीमध्ये केलेले परिवर्तन फिंगर्स रोल केले होते. एकल्या स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 2 धावेने धावफलक पाहिलं तर 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज होतोय झलबाद. दुसऱ्या विकेटचं पतन. उमेश काळे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज पंडित सावके बॅटर 4थ्या क्रमांकावरती. चेंडू स्कोर लेगच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत हर्ष याच्याकडून थोडीशी मिसफील्ड. चेंडूला पाठवले सीमारेषा पार. पंडित सावके यांच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय पंडित सावके नावाचा ब्रँडेड षटकार. वन 41 धावा स्कोर कार्ड वरती. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून अखेरचं वाहनावारीचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रवीण सोने. पहिलाच बॉल वेगावरती स्वार होऊन गोलंदाजांच्या माध्यमातून रिलीज केला गेला. समोरच्या दिशेने फटका खेळाय. पैकी थोडीशी वाईड पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण होतील. मिळणाऱ्या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळाय. अभि आहे चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण. माशासाठी ज्या प्रकारे जाळे विणतात तसाच हात पसरवला बॉल धरण्यासाठी. दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 45 आकड्यावरती.
45 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. या स्विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन सर्व शरीरावरती आदळतोय. एक पायच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावरती. अशा पद्धतीची फटकेबाजी तुम्ही प्रवीण सोने यांच्या विरोधामध्ये करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे, अचूक लाईन, अचूक लेंथ आहे आणि प्रचंड वेग देखील आहे. त्याचमुळे तुम्ही उलट्या बॅटने फटके खेळू शकत नाही या गोलंदाजाच्या विरोधामध्ये. यावेळी मात्र पंचांचा इशारा, नो बॉलचा गोलंदाजाला दंडित केले जाते. पंचांचं हेलिकॉप्टर देखील आकाशामध्ये फिरताना पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू, उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. पंडित सरांसाठी मेजवानी आहे. फ्री हिटचा चेंडू आहे, कशाही पद्धतीने फटका खेळू शकता, कारण बाद होण्याची कोणतीही भीती नाही या चेंडूवरती. एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 48 या आकड्यावरती. अद्यापही फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक्सप्रेस डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी. यावेळी मात्र चांगला चेंडू, त्याने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. डिक्लेअर स्वरूपात एक धाव फलक जाऊन पोहोचेल या एकेरीने 49 त्या आकड्यावरती. अर्धशतकासाठी एका धावेची गरज आहे, सांघिक अर्धशतकासाठी. अखेरच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. पहिल्या डावातील अखेरच्या चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी मात्र कव्हर्सला उडवलाय, लॉफ्ट केलाय. प्रेक्षक आहेत, पाठमोरा करतायत, त्यांना देखील बीट करत चेंडू चाललाय सीमा रेषा पार. शेवटच्या चेंडूवरती होतोय ज्योतिर्लिंग चषक, खणखणीत चौकार. शेवट मात्र नक्कीच गोड केलेला आहे. शिक्षक 11 संघाने धावफलक जाऊन पोहोचेल 53 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज असेल 30 चेंडू बनवाव्या लागतील, 54 धावा. 30 चेंडू 54 ची गरज. श्री मरीमाई देवीच्या यात्रेनिमित्त दिनांक 27, 28, 29, 30 आणि 1 मे या रोजी मरीमाई चषक पर्व पहिले भव्य दिव्य नाईट सर्कल क्रिकेट हाफ पिच स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक चषक. आणि या स्पर्धेसाठी प्रवेश फी असणार आहे फक्त 1,500 रुपये. प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य दिलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
मला शिक्षक केले म्हणून आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि बांबवडे मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे आणि पाटणे वॉरियर्स साठी यायचं आहे. विजय सावेकर आणि लाला सोपाडेल. शिक्षक केले म्हणून आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. सामन्याला विलंब होतोय. मलकापूरचा दर्शन बांदेकर अर्थातच हर्षद पाटील उद्या इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. मलकापूरचा दर्शन बांदेकर उद्या इन ऍक्शन मध्ये असणार हर्षद पाटील. जिंकण्यासाठी 30 चेंडू बनवावे लागतील, 54 धावा आणि या 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाकडून सलामीला एका बाजूला पाहायला गेलं तर स्वतः कर्णधार शंतनू पारळे, तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर ससेगाव गावची मुलुक मैदानी तोप षटकारांचा बेताज बादशाह अर्थातच संग्राम पारळे स्ट्रायकिंग एंडला. मागच्याच असोसिएशनच्या टुर्नामेंट मध्ये ज्या खेळाडूने 17 चेंडूंमध्ये तब्बल 71 धावांची वादळी खेळी केली होती तोच संग्राम पारळे स्ट्रायकिंग एंडला. 30 चेंडू 54 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेच पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती शशिकांत जाधवर. गोलंदाजीत तर आपली चमक दाखवलेली आहे. गोलंदाजी कशा पद्धतीने करेल. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. सन्मान दिलाय चांगल्या चेंडूवरती एकेरी धाव पूर्ण करतोय. आपल्या संघाचं खातं खोललं जातंय, अकाउंट ओपन केलं जातंय, धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला जर्सी नंबर 08 सर रवींद्र जडेजा फॅन अर्थातच कर्णधार शंतनू पारळे. पहिलाच बॉल उडवलाय, लॉफ्ट केलाय, ओव्हरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलं. याच फटक्यासाठी क्षेत्ररक्षक ठेवला होता आणि त्याच धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र सफल झाले. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धत आली, त्याचा उपयोग आणि 2 पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा पार येतोय. संग्रामाच्या बॅट मधून ज्योतिर्लिंग चषक खणखणीत चौकार. टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती शॉट ऑन पुल, पुल धरतोय, पॉवरफुल, वंडरफुल आणि सक्सेसफुल. आणखीन एक चौकार येतोय संग्रामाच्या माध्यमातून. 1 फॉर दी ओव्हर. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा देखील पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सतीश पाटील सर, मॅन फ्रॉम करण जोशी. करण जोशी गावाला बिलॉंग करणारे पंच. दुसऱ्या बाजूला मेन पंचांच्या भूमिकेत महेश पाटील कोळगावकर. 11,111 सामन्याचा अनुभव असणारे हे पंच मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र उडवलाय, लॉफ्ट केलाय, कॉर्नरच्या दिशेने बॉलला फेकून दिलाय, सीमा पार. शिक्षक संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. ट्रॅक पॉइंट साठी नक्कीच पाहिलं गेलं तर ट्रॅक पॉइंट साठी 2 रनची पेनल्टी देण्यात आलेली आहे. जोर फुलटॉस चेंडू पद्धत आली, त्याचा उपयोग करून फटका खेळण्याचा प्रयत्न
चुकी होताना पाहायला मिळते आणि चुकीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल. 19 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19+2 अशा 21 धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेलेले आहेत. 21 धावा स्कोर कार्ड वरती जिंकण्यासाठी गरज असेल 33 धावांची. 24 चेंडू 33 ची गरज. राजू पवार कोफार्डकर, आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं. राजू पवार आपल्याला विनंती आहे. लिजंड क्रिकेटर राजू पवार कोफार्डकर, मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीला राजू पवार कोपार्डेकर, आपल्याला विनंती आपण त्वरित या. आपल्या शुभ हस्ते या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 प्लस पेनल्टीच्या 2 रन अशा 21 धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेलेले आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती उमेश काळे. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. अप्रतिम स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडून झालेली चुकी पाहायला मिळते. खेळ धरणीला दान संग्रामाला मिळते पहिलं जीवनदान. या पाहायचं या जीवनदानाचा कितपत फायदा उठवतोय. चेंडू जाऊन सरळ हातावरती चिकटलेला पाहायला मिळतोय. फेविकॉल का जोड है, टूटे से भी नहीं टूटेगा. हॅलो, चांगला कॅच. राजू पवार लवकर यायचं, जरा लय वेळ होतोय. पावसाचं वातावरण आहे आणि आपली निवृत्तीची घोषणा इथूनच करायची आहे. म्हणून तुम्हाला टॉस साठी बोलवलंय. यानंतरचा टॉस होणार आहे तांबडे विरुद्ध पाटणे. त्यासाठी आमंत्रित केले ते राजू पवार, एक कोपाटेगावचा खेळाडू, नावलौकिक खेळाडू. मला कॅमेरामॅन थोडस इकडे फोकस करायचा. ओमकार सर, आपल्याला विनंती आहे समालोचन कक्षाच्या दिशेने थोडस कॅमेरा टर्न करा. चला कोणतरी मागा. वाईनच घालवला. या मैदानात पहिल्यांदाच राजू पवार यांनी काहीतरी कारनामा केला. नाणेफेक उडवला आणि सरळ समालोचन कक्षाच्या वरच्या मंडपात नाणेफेक. आता खाली पडेल तो जिंकला. काटा कॉल केलेला आहे आणि इट इज अ काटा. मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय लवकर कळवायचा आहे. कोण कुणाचा काटा काढणार या थोड्या वेळात कळणार आहे. समोरच्या दिशेने उडवलाय. फटका फसला जरूर, परंतु जेल पासून दूरवर गेले. नंतर 2 धावा पूर्ण शंतनू पाळे यांच्या बॅट मधून. संख्या स्कोर कार्ड वरती 26 धावा.
पुन्हा एकदा उमेश काळे गोलंदाजच्या ट्रॅक वरून निघताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा उडवलाय, लॉफ्ट केलाय. यावेळी मात्र फटका फसलाय, परंतु चेंडू वॅकेन्स एरियामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. पंडित सर यांच्याकडून थोडेसे फंबल होत आहेत, चुकी होते. 2 धावा पूर्ण होतील. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30 धावा. येणारे 18 बॉल 24 ची गरज. 18 चेंडू 24 धावा. छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहवाडी अंतर्गत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव व शिक्षक 11 आयोजित ज्योतिर्लिंग चषक 2026 भव्य आणि दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि याचे प्रमुख आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय श्री राहुल माने, युवा नेते, ग्रामपंचायत सदस्य, व्हाईस चेअरमॅन, दूध संस्था आणि कॅप्टन आहेत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाचे. तसेच या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आणि शिक्षक 11 संघ यांच्या माध्यमातून, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये वा सन्माननीय श्री सुधीर माने एम फार्मा यांच्या माध्यमातून, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 रुपये श्री शिवाजी रोडे पाटील संचालक यांच्या माध्यमातून, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,000 रुपये सन्माननीय श्री संग्राम पाटील कोळगाव यांच्या माध्यमातून. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी जे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहेत ते अजय कुमार ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री तुषार पाटील, तसेच आयकॉनिक स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री अमित कांबळे यांच्या माध्यमातून या ट्रॉफी स्पॉन्सर केले गेलेले आहेत. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच, सामनावीर चषक सन्माननीय श्री सुधीर वाडीकर सर यांच्या माध्यमातून. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल बॉक्स देणगीदार लाभलेले आहेत सन्माननीय श्री सदाभाऊ कांबळे, संचालक यशवंत सहकारी पतसंस्था मर्यादित करोड, तसेच तालुका समन्वय समिती अध्यक्ष यांच्या माध्यमातून. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह देणगीदार आहेत बाबासो साळुंके सर आणि साहेब शेख सर. तसेच या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आकाश पाटील, नितीन पाटील, अभिजित वारकरी, अक्षय पाटील, महेश पाटील, विकास पाटील चाचा, सिद्धार्थ लोखंडे, बाळू भारमल, रवींद्र हुसे, राम सोनवणे, अजिनाथ जाधवर, उमेश काळे, संदीप कोटकर, कराड सर, तसेच शशिकांत जाधवर, तसेच सर्व शिक्षक 11 संघ शाहवाडी या सर्व देणगीदारांचं, मान्यवरांचं आयोजन कमिटीतर्फे हार्दिक आभार आणि सहर्ष असं स्वागत. डाव्या सामन्याच्या दिशेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 40 धावा. अद्यापही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पंडित सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा फेका इकडे. महेश सरांना पंचांच्या भूमिकेत पाहून प्रज्योत कुंभार उर्फ गुंड्या थोडेसे हसत आहेत. मात्र उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी
गोलंदाजाला दंडित केले. व्हाईट बॉल येतोय. पंतांच्या भूमिकेत आपण पाहतोय स्कोअर लेग पंतांच्या भूमिकेत सतीश पाटील सर, तर मेन पंतांच्या भूमिकेत महेश पाटील सर. तब्बल 11,111 सामन्यांचा अनुभव असणारे हे पंच मैदानाच्या आतमध्ये काटा आणि तीर असा निर्णय असतोय. पंच हेच परमेश्वर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्व बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत बाबू पाटील. महेश यांनी किती सामन्यामध्ये पंचांची भूमिका पार पाडली, किती सामन्यामध्ये काठी काठी निर्णय दिलेले आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचे साथी मित्र बाबू बाबू श्रीपती पाटील यांच्या माध्यमातून या सर्व आमच्यापर्यंत बातम्या पोहोचवायत. IBN लोकमत पेक्षा फास्ट बातम्या आमच्यापर्यंत येत आहेत. येणारे 12 बॉल 13ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती उमेश काळे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला स्वतः कर्णधार शंतनू पारळे अद्यापही मैदानाच्या आतमध्ये एक बाजू लावून धरलेले आहे. सलामीला आलेला फलंदाज जर्सी नंबर 08 ऑफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होतोय. बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललं गेलंय. येणारे 11 बॉल 13ची गरज. 11 चेंडू 13 धावा. 3 वाजून 24 मिनिटं झालेले आहेत. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खेळ धरणीला दान. आजच्या दिवसभरामध्ये दुसरा असा क्षेत्ररक्षक पाहिला ज्याच्या चेहऱ्यावरती चेंडू चाटून गेलेला आहे. एक क्षेत्ररक्षक कोळगाव गावचा होता, दुसरा शिक्षक 11 संघाचा आहे. दोन्ही आयोजक टीम एक एक क्षेत्ररक्षक बाद झालेला आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू गतीमध्ये केलेलं परिवर्तन. हा पंच किती चाणाक्ष आहेत. आम्ही म्हणतो इथून 1 धाव घेतली, परंतु तिथून आवाज आला 3 धावा घेतलेल्या आहेत. डोळ्यात तेल घालून पंच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये महेश पाटील यांच्याकडून. विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न. एसटीची अपील केलं गेलंय, परंतु मला वाटतं फेटाळून लावलंय. आजच्या स्वरूपात 2 धावा, 2 धावांनी धावफलक धाव पोहोचेल. 43 आकड्यावरती अद्यापही 8 धावांची गरज आहे. पंच हेच परमेश्वर. हा क्षेत्ररक्षक अपील करण्यामध्ये व्यस्त होते, तदनंतर मात्र फलंदाजांनी चालाकी दाखवली आणि तदनंतर 2 धावा देखील पूर्ण केल्या. समीकरण बदलते. यावेळी मात्र चांगला चेंडू, सेन्सिबल क्रिकेट चेंडू घोषांकित क्षेत्रात ट्रॅव्हल होते. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. समीकरण बदललं जाते. येणारे 7 बॉल बनवायचे आहेत 7 धावा. 7 चेंडू 7 ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. कोणता संघ जिंकणार? जिंकणारा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार, हरणारा संघ मात्र घरचा रस्ता धरणार आहे. यानंतर होणारा सामना मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे विरुद्ध आटणे वॉरियर. चला मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी ओके ठीक आहे. लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गतीमध्ये केलेलं परिवर्तन. फटका फसलाय. खेळ पुन्हा एकदा धरणीला दान दिला जातोय. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये? शिक्षक 11 संघाच्या माध्यमातून वारंवार चुका होत आहेत. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 49 धावा. येणारे 6 बॉल बनवायचे आहेत 5 धावा. 6 चेंडू 5 ची गरज.
गोलंदाजी ट्रॅक वरती अखेरचं षटक घेऊन संदीप कोटकर सर 6 चेंडू 5 धावांची डिफेंड करण्याची किमया करणार का? जर 6 चेंडूंमध्ये 5 धावा डिपेंड केल्या तर नक्कीच संदीप कोटकर सरांची चर्चा 365 दिवस रंगणार आहे. पहिला बॉल आडव्या बॅटने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंडित चावके सरांच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण होत आहेत. समीकरण बदललं जाते. येणारे 5 बॉल 3 ची गरज. 5 चेंडू 3 धावा. टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. फलंदाज झेलबाद. दुसऱ्या विकेटचं पतन. समीकरण बदललं जाते. येणारे 4 बॉल 3 ची गरज. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. युवराज स्पोर्ट्स तसेगाव संघाचा पाठीचा कणा बॅकबोन अर्थातच प्रवीण सोने फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल लॉब करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळाय. 2 धावा पूर्ण. समीकरण बदललं जाते. येणारे 3 बॉल 1 ची गरज. 3 चेंडू 1 धाव. ऑफ करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. महत्वाचा डॉट बॉल. समीकरण बदललं जातं. येणारे 2 बॉल 1 ची गरज. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. 1 धाव 2 चेंडू. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. फलंदाज झेलबाद. सामना होता कुठे, आला कुठे, जाणार कुठे. येणारे 1 चेंडू 1 धावेची गरज. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. सुपर ओव्हरचा थरार. मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 18 आदित्य. 1 चेंडू 1 धावाची गरज. 1 चेंडू 1 धाव. येणारे 1 बॉल 1 ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. शिक्षक 11 विरुद्ध युवराज स्पोर्ट्स तसेगाव. 1 चेंडू 1 धावेची गरज. 1 चेंडू 1 धावेची गरज. आदित्य याच्यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. एक चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाज निघालेत. समोरच्या दिशेने धावचीची संधी हुकलेली. सामना जिंकलाय युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स युवराज स्पोर्ट्स ससेगाव. आपण पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहात. तर हार्ड लक आणि बॅड लक शिक्षक 11 संघ आपण चांगली फाईट दिली. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. त्यानंतर आमचे पंच देखील थोडीशी शहानिशा करतायत. प्रमोद यांच्याकडे चौकशी करतायत. नियोजनाचा बादशाह प्रमोद पारवे आणि सतीश पाटील करजोशीचा भाई.